विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच महाविकास आघाडीचा निकाल लागणार होता। निकालामध्ये पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी उद्धव ठाकरेंनी दिली होती, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। परिणामी महाविकास आघाडीमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला होता। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच धोक्यात आली होती आणि त्याचं कारणही तसंच होतं। विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात निकाल गेला असता तर थेट महाविकास आघाडीला सोडण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली होती। राजकीय संकटाची मालिका इथपर्यंत मर्यादित नव्हती बरं का, कारण उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यासाठी नॉट रिचेबल झाले होते। दुसरीकडे काँग्रेसमध्ये दोन गट पडले। मिलिंद नार्वेकर काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्यानं आरामात विजयी झाले असले तरी मतदानाच्या आधी काँग्रेस आणि ठाकरे गटात पडद्यामागे मोठं राजकीय नाट्य रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मिलिंद नार्वेकर यांना प्रथम पसंतीची 22 मतं मिळाली। त्यात काँग्रेसची 7, ठाकरे गटाची 15 आणि एका अपक्ष आमदाराचं मत आहे। मात्र त्यासाठी ठाकरे गटाला काँग्रेसच्या सोबत मोठी घासाघीस करावी लागली। विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे 11 जुलैला एका हॉटेलमध्ये बैठक झाली। उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचंही कळतं। काँग्रेसच्या नेतृत्वानं मतदानासाठी प्रस्तावित केलेल्या नावांमध्ये बदल करण्यात आला। नाना पटोले, केसी पाडवी, रमेश वरपुडकर, शिरीष चौधरी, सहस्राम कोरोटे, मोहनराव हंबर्डे आणि हिरामण खोसकर या 7 काँग्रेसच्या आमदारांच्या नावावर ठाकरे गटानं शिक्कामोर्तब केलं। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होता होता थांबली। विधान परिषद निवडणुकीमध्ये जर ही अवस्था असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं कसं होणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय। 11 जुलैच्या रात्री काँग्रेसमध्ये सुद्धा वादळ निर्माण झालं, कारण मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की जयंत पाटील यांना, यावर काँग्रेसचे नेते 2 गटात विभागले गेले। पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान आणि नाना पटोले यांनी शिवसेनेला आवश्यक 7 मतांचा कोटा द्यायला पाठिंबा दिला, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या बाजूने होते। मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात निकाल गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकली। त्यामुळे शरद पवार मैदानात उतरले। उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी शरद पवार यांनी अनेक वेळेला फोनही केले अशी माहिती मिळते। मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नव्हता। त्यातच काँग्रेसचं प्रदेश नेतृत्व त्यांच्या असंतुष्ट आमदारांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरलं। परिणामी काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले। मात्र मिलिंद नार्वेकर विजयी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजीची तलवार म्यान केली आणि महाविकास आघाडीला जीवदान मिळालं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।